नमस्कार, मी अनिता. मराठमोळी रेसिपी यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण मकर संक्रांत विशेष पाहणार आहोत तिळगुळची कचोरी. तर चला तर आपण तिळगुळाची कचोरी बनवूया. तिळगुळ कचोरी बनवण्यासाठी आपण 1 वाटी मैदा घेतलाय, 2 चमचे बेसन पीठ घेतलंय, थोडंसं मीठ घेतलंय, 1 चमचा तेल घेतलंय. तिळगुळ कचोरीच्या सारणासाठी आपल्याला 1 वाटी तीळ लागणार आहेत. त्याच्यानंतर पाऊण वाटी गूळ घेतलाय आणि हे बदाम काजूचं थोडेसे आपण कुटून घेतले, त्याच्यामुळे कचोरी छान होती आपली खूप. आणि थोडंसं खोबरे म्हणजे आपल्याला बेसन पीठ टाकायचं, याच्यामुळे कचोरी आपली खूप छान होते. आपण थोडंसं याच्यात मीठ टाकू. हे मोहन गरम केलंय, आता आपण याच्यात ओतून घेऊ. असं कडकडीत झालं पाहिजे. 1 चमचा आपण मोहन टाकलं याच्यामध्ये. आता मळून घेऊ. हे गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर आपण हाताने एकत्र करून घेऊ. कोरडं पीठ तेलाला चुळून झालं की आपल्याला पाण्याने मळायचं आणि घट्टच पीठ कणिक भिजवायची आपल्याला. ही जास्त पातळ नाही करायची. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं, कणिक भिजवून घ्यायची. एवढंच घट्ट झालं पाहिजे, ते हाताला चिकटलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपली कचोरी एकदम छान होते. चला आता आपण ना सारण बनवून घेऊ. पण गॅस पेटवून घेतला. आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे, आपल्याला सारण करून घ्यायचं. आपण कणिक भिजवून ठेवली. आता 1 वाटी आपल्याला हे तीळ टाकायचे आणि चांगले लालसर भाजून घ्यायचे थोडेसे, आणि कमी गॅसवर भाजायचे. हे आपण कमी गॅसवर हे तीळ भाजून घेतले. आता असे तडतडायला लागले की गॅस बंद करायचा. ताटात काढून घ्यायचे, असे एका ताटात काढून घ्यायचे. हे 2 चमचे खोबरं घेतलेले आपल्याला सारणात टाकायचं आहे. हे पण तर थोडंसं गव्हाळी कलरवर भाजायचं. एका वाटीत काढून घेऊ आपण. अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं. हे बघा, गूळ आणि तिळाचं किती छान सारण झालंय, एकदम बारीक मऊ, आणि आपल्याला कचोरीमध्ये पण भरता येणार असं झालंय, एकदम सुंदर. मळून ठेवले नाही, तेच आपण सारण तयार करू. आता हे दळून घेतलेले आपण इथं ओतू आपण. किती छानपैकी सारण झालंय. आता आपण कचोरी बनवायला घेऊ. आता तेल तापायला ठेवलंय, तोपर्यंत आपण कचोरी बनवायला घेऊ. आपल्याला तो मळून घ्यायचा असं छानपैकी. ह्याची पाती करायची, थोडं बुडून घ्यायचं, थोडीशी लाटून घ्यायची. आपल्याला पारी करून घ्यायची, म्हणजे लाटी याच्यात सारण भरायचं आहे आपल्याला. अशी लाटी बनवून घ्यायची, सारण भरायचंय. थोडं दाबून बसवायचं, जेवढं बसेल तेवढं. आणि आपल्याला जाडसरच कचोरी ठेवायची आहे. हे बघा, चांगलं 1 मोठा चमचा सारण बसलंय. असं दाबून भरायचं आणि थोडंसं भरून घ्यायचं. आपण पुरणाची पोळी बनवतो ना, तसंच ते भरून घ्यायचं. दोन्ही साईडने तुम्ही लाटली तरी चालते. आपलं थोडंसं आपण गॅस कमी करू आणि आपण आता कचोरी याच्यामध्ये सोडू.
कचोरी किती क्रंची म्हणजे किती खुसखुशीत झालेली ती बघा. मी तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा. आणि त्याचं आतलं सारण पण बघा. अशा रीतीने तिळगुळाच्या कचोऱ्या बनून झालेल्या आहेत. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब